उचलते मोबाईल. सकाळपासून बघत बसलाय. बोर पण होता ना त्या मोबाईल बघत बघत. नाही अजून दाखव केवढायच. बघ छोटाच आहे अजून बारका हो रांगत जा. रात्री केलतास का सो? नाही. गुड मॉर्निंग बोल. काय बर झोप नाही का झाली अजून? नाही झाली बरं झोप दे. स्वतः उठल्या मग झोप मग नंतर उठवतो जाताना. हा चला चहा प्यायला. मग गुड मॉर्निंग बोल की. गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग गाईज, तर तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आता किती 7 वाजले. तर आज रात्री पप्पा जसं कालच्या व्हिडिओमध्ये बघितला तुम्ही शेवटला की पप्पा रात्री गेले ते अचानकच 9 वाजता कामाला. मग आता 9 किंवा 10 वाजता येतील. मग आज पण गाडी रिक्षानं जावं लागल आणि जिम पण गेलो नाही त्याच्यामुळे गाडी नसल्यामुळे. ठेव तिकडं ठेव. उचलते मोबाईल. सकाळपासून बघत बसलाय. बोर पण होता ना त्या मोबाईल बघत बघत. दमानं बघ पडल. चल छापेला. तोंड धुलं नाही ना, ब्रश केला नाही. आंघोळ पण नाही त्याची. आता चहा चालू आहे. चहा गरम चहा. चपात्या डब्याला चालू आहेत आणि पाव घेतलेत आता मम्मीनं. ते चैन लावसाठी मग मधल्याची लाव की. का बर थंडी वाजा नका. अरे अरे चला मग आता आम्ही दोघं चालला. मग याला पाण्याच्या टाकीपाशी सोडणार आहे आणि मी तिथून दयानंद कॉलेजला ताते येणार आहे तिथं. चला ये जायचंय का? शाळा यायची 9 वाजता आहे का नाही? 12 वाजता आहे. मग 9 वाजता क्लास आहे का? हां 9 वाजता क्लास आहे. चलो हां चला घाला चप्पल. काय म्हणलास विरू? रिक्षावाला पैसे घेत नाहीत तुला. हा काय म्हणलास? घेतले तर विरूला घेऊन जावं म्हणायचं. घेतील का त्याला रिक्षावाले? नाही ते घेत रे. लहान आहे का ते? लहान आहे अजून दाखव केवढायच. बघ छोटाच आहे अजून बारका हो रांगत जा. बाय विरू. बाय इकडे बघ. बाय. बघा कुठे विरूचा मित्र? पळायला विरूला बघ. विरूची चला बाय. डबा कुठे आहे? वा डबा घातलास का? होय ताई डबा. बघ दादा विसर भोळा. का बरं डबा विसरलाय रे? काय माहिती. तात्याला फोन केलता का रे? का करून नाही, सांगू? कर. बरं जा सांगते. नको कर. अरे सांगते रे मी. मोबाईल घेतला का मम्मीचा? लय येड्याचा बाजार आहे रे देवा. वा हा काय 1 रुपयाला तिथं? कोणाला? कोण येड? तूच. कोण मी वय होय रे येड? कसं कसं ए खिशात घाल मम्मीचा मोबाईल नाही तर रिक्षा ठेवून द्या सांग. खिशात ठेव रे. काय राहिलं नाही की विरू? हा A few moments later. तर आता कॉलेजवरून आलेलो घरी आणि जेवण पण झालेलं आहे. आता मध्ये काही बोलू शकत नाही कारण की मम्मी पप्पा झोपलेत आणि राहून टी व्ही बघायले. त्यामुळे डिस्टर्ब नको म्हणून बाहेर येऊन बोलायले. आज काहीच नाही. आज काहीच करायला नाही. म्हणजे जवळ 2-3 दिवस भेटलेला गावात शेतात जायचं म्हणजे असं काही ना काही करत होता. इथं काहीच नाही. तर फक्त प्यायचं घरी बसायचं. आता गाडीमध्ये चार्जिंग किती 90% आहे बघा. 90% आणि मग अर्धा तास दाखवायला. कमीत कमी हे पाऊण तास ते 1 तास घेते फुल चार्ज व्हायला. 100% दाखवते अर्धा तास. नंतर 99वर आला ना काटा तेव्हा मग अर्धा तास घेते. नंतर आपोआप बंद पडते. 100 होण्यासाठी कमीत कमी अर्धा तास लागतो फक्त 1% वाढायला. आणि तेवढंच 1% म्हणजे संपायला म्हणजे 100% झाले समजा. मग 99 येण्यासाठी किती 2 किलोमीटर तर झाले आरामशीर 1%मध्ये. असं असतं. मग आता पप्पा उठून बाहेर गेले तांघोळ करून आणि मम्मीला पण उठवले. मम्मीला म्हणाले 2 महिन्याची एकदा झोप गेलीस काय? मग उठले मम्मी पण आणि
चला आता अभ्यासाला बसतो, कारण की पेपर पण आता जवळ आले तर, आणि मग त्याचा अभ्यास करत बसतो. इकॉनॉमिकचा अभ्यास करायला. मग इकॉनॉमिकमध्ये आता पेपरला 2 धडे आहेत. हे 6वा आणि 7वा, पॉप्युलेशन इन इंडिया आणि अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया, आणि 25 मार्काचा पेपर आहे. माझं इकॉनॉमिकचं करतो आज जेवढं होईल तेवढं, नंतर उद्या दुसऱ्याचा म्हणजे काय सब्जेक्टचा असं कमी कमी होत जातं सिलेबस पाठ करायचा. मग आता 6वा चॅप्टर करतो, बघू आता एवढ्यातला किती होतात. हा धडा पॉप्युलेशन इन इंडिया. एवढेच प्रश्न उत्तर आहेत, बारके आहेत. फक्त याच्यात कन्सेप्ट ते जास्त मोठे येतं, क्वेश्चन आन्सर ते जरासे मोठे येतं, लेंथली येतं. 8 मार्काला एक प्रश्न विचारते तर मग ते कट टू कट पाठ करावं लागतं. आणि एक जरी पॉईंट राहिला म्हणजे एक जरी लाईन राहिली तर 1 मार्क डायरेक्ट जागेवर कट करते. तर आमच्या OCMच्या टीचरचं काय सांगू, एक शब्द फक्त चुकला की 1 मार्क किंवा अर्धा मार्क कट करतात डायरेक्ट. त्यामुळं कट टू कट सगळं पाठ करावं लागते. तर आता गाडीत झाले फुल चार्जिंग. मग आता मी चाललो पुरुषोत्तमला, म्हणजे मॉलमध्ये, कारण की ते शेंगदाणे आणायचे होते. तिथं स्वस्त भेटते, त्यामुळे इथं लय महाग देते. 160 रुपये किलो आहे. तर 204 रुपयाला 2 किलो भेटते. तर चाललो आहे. आता आलेलो आहे परत घरी. मग हे वाले शेंगदाणे आणले तर 216ला दिलं, म्हणजे वेगळंच आहे. तर पहिले आणलेले ते किती 204ला दिले, त्याच्यावर मोठे होते चांगले ते, पण हे जरा स्वस्त भेटले 216. आणि ते वाले होते ते 236ला होते, त्यामुळं हे आणलं. कोणते तरी खायचेच आहेत की, त्यामुळे हे आणले. तर आता आणलेले आताच आणलेले आहेत की. हां, मग आता आणलेले शेंगदाणे येतं, हे याच्यात 1 किलो येतं. हे 1 किलोचा डबा आहे का नाही, 1 किलोचा आहे. आता मी बनवायला काय मसाला भात बनवायला, सोयाबीन टाकून. अजून काही दुसरं बेसन भाकर त्यांच्यासाठी. मी नाही खाणार, त्यामुळं मला मसाला भात. आणि पप्पा पण आज गेले नाही तर, कारण की आज नाही काम आताच राहिले तर मागून. मग सकाळी जिमला जाऊ की सकाळी जिमला. यार मी 3 आठवडे झाले यार गेलो नाही. अय थंडी कसली आहे, काय होत नाही, 3 आठवडे झाले गेलो नाही. पण काय नाही, थंडीत असले नाही बाय, ते काय आहे तर 200 रुपये महिना. 2 महिन्यातले किती 4-5 दिवस गेले, आणि ते नंतर कव्हर पण करत नाही महिना. त्याला म्हणायचं काय दिवसा कसं काय भरून देईन, ते देत नाही. मग आता चालू आहे हे काय मसाला भात बनवायची तयारी चालू आहे. मग बनवलेलं एकदा दाखवतो. जेवण वाढलेलं आहे. याच्यात सोयाबीन दिसना हाय ते बघा लोणचं पण आहे. छान झालं, सोयाबीन जास्त खाऊ वाटतं. आता झोपालतो म्हणजे एडिटिंग करालतो, आणि मग शेट ते काढलेलं, परत ते जर्किंग घातले, कारण की ब्लॉगची एंडिंग करायची राहिलेली. मग आता सगळे झोपले. तर आता 11 वाजले. तर व्हिडिओचा शेवटचा पार्ट ॲड करायचा होता, एंडिंगचा. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.